नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत इंग्लंडमधील चेशायर काउंटीच्या नट्सवर्थ टाउनमध्ये टेटन पार्कला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भव्य दिव्य असं 18व्या शतकातील टेटन हॉल मॅन्शन, 50 एकरवर पसरलेले गार्डन्स जे आहेत इटालियन आणि जॅपनीज स्टाईलमध्ये, आणि पाहणार आहोत 1000 एकरवर पसरलेलं डिअर पार्क ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो रेड आणि फॅलो डिअर्स। तर व्हिडिओला सुरू करूया। आज मॅन्शन्स तर क्लोज दिसत आहेत, पण आपण प्रयत्न करू की त्याच्या समोरचे जे गार्डन्स आहेत ते ऍक्सेस करायला भेटतंय का पाहूया ते। त्याच्या व्यतिरिक्त आज सूर्यनारायणाचे दर्शन झाले आहेत बऱ्याच दिवसांनी, तर थोडं सनी असल्यामुळे थोडं ओव्हरऑल ब्युटी निखरून येते जागेची। आता आपण हेड करतोय डिअर पार्कच्या दिशेने, तर चला सुरू करूया। प्रत्यक्षात जवळून अनुभवायचा जो रोमांच आहे तो वेगळाच आहे। ते त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये मस्त वावरत आहेत। हरणांना आता एका युटिलिटी व्हेकलच्या मदतीने दुसऱ्या ग्रेझिंग लँडच्या दिशेने हलवण्यात येत आहे, कारण आधीची जागा होती ती अगदी प्रवेशद्वाराजवळच होती आणि व्हेक्युलर ॲक्सेसला थोडा अडथळा येत होता। नवीन जागा जी आहे ती मस्त मोकळी आहे, टवटवीत गवत आहे तिकडे, आणि हरणं तिकडे शांतपणे चरूही शकतील आणि मोकळ्या वातावरणात फिरूही शकतील। तर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला या जागेबद्दल। तर 18th सेंचुरीमध्ये जे टेटन हॉल मॅन्शन आहे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं गेलं। हालाकी ही जी पूर्ण इस्टेट आहे ती ओन केलेली एगर्टन फॅमिलीनी, आणि ते होतं ऑलमोस्ट 400 इयर्ससाठी। त्यानंतर 1958मध्ये त्यांनी ही जी पण इस्टेट आहे ती हँडओव्हर केली
काउन्सिलला, नॅशनल ट्रस्टला, आणि आता नॅशनल ट्रस्ट तेव्हापासून ही इस्टेट मेंटेन करते. सो मॅन्शन, गार्डन्स आणि डिअर पार्क सगळं. आता आपण जात आहोत मिचेल मियरच्या दिशेने. तर मियर असा लेक किंवा पॉन्डसारख्या वॉटर बॉडीला बोललं जातं. हा वाला जो स्पॉट आहे तो निसर्गप्रेमी आणि बर्ड वॉचर्ससाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे. ह्यानंतर आपण जाणार आहोत युरोपमधलं फायनेस्ट असं एक जॅपनीज गार्डन पाहायला. तर खूपच सिनिक व्ह्यूज आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टे ट्यून्ड.
जपानी लँडस्केप आर्किटेक्ट तदाओ इनोए यांनी पारंपरिक जपानी शास्त्रानुसार 1910 ते 1914 या सालात एगर्टन फॅमिलीसाठी ही बाग तयार केली. दुसरे महायुद्धाच्या काळात ह्या गार्डनची थोडी दुरवस्था झाली आणि नंतर 1980 सालात ही रिस्टोर करण्यात आली. या बागेत आपल्याला स्टॉर्क किंवा बगळा किंवा सारस पक्षी, कोल्हा, कासव यांचे रेलिक्स पाहायला मिळतात आणि हे जाणले जातात त्यांच्या दीर्घायुष्य, सौभाग्य आणि शांततेसाठी. जॅपनीजमध्ये सारस आणि कासवासाठी एक स्पेशल म्हण पण आहे, सुरू वा सेनेन कामी वा मानेन, म्हणजेच सारस 1000 वर्षे जगतो तर कासव 10,000. या बागेत आपल्याला जॅपनीज लँडस्केप्समध्ये आढळणारे जॅपनीज श्राईन्स, टी हाऊस, स्टोन लॅम्प्स, त्याशिवाय मेपल ट्रीज आणि चेरी ब्लॉसम्स पाहायला भेटतात. ही बाग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. गार्डन पाहिल्यानंतर आम्ही आलो तलावाशेजारी आणि तलावाच्या परिसरात आम्हाला भरपूर काही डक्स आणि गीज पाहायला मिळाले आणि आम्ही बसल्या बसल्या विचार करत होतो की आम्हाला अजून राजहंस दिसला नाही आहे. तर काही क्षणातच चक्क एक राजहंसाचं जोडपं आम्हाला दर्शन देण्यासाठी आलं. त्यातलाच हा एक मॅजिकल मोमेंट.
तर मित्रांनो, या सुंदरशा तळ्याकाठी आणि मावळत्या सूर्यास्तासोबत आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.